महिला सुरक्षिततेसाठी म्हणजे सगळ्यात मोठा फलटण शहरामध्ये काही दुर्दैवानं स्वतःला अगदी लोकप्रतिनिधी नसलेले परंतु लोकप्रतिनिधी समजणारी मंडळीच काही युवकांना अशा पद्धतीनं चौकात पोळक्यानं उभं करतात. स्वतःकडे काही कामधंदा नसल्यामुळे ते इतरांना घेऊन उभे असतात. परंतु दुर्दैवानं अशामुळं महिला भगिनींना, माता भगिनींना, मुलींना आपल्या त्रास होतो आणि त्याचं त्यांना भान राहत नाही. त्याचा अभिमान ते बाळगतात. म्हणजे ज्या गोष्टीची लाज बाळगायला पाहिजे अशा गोष्टीचा ते अभिमान बाळगतात. हे अत्यंत दुर्दैवी गोष्ट आहे. आणि अशा प्रकारामध्ये माझ्या माता भगिनी, बहीण, मुली सगळ्या ज्या आहेत त्यांची काळजी घेणं हे माझं प्रत्येकाचं कर्तव्य आहे. आणि त्याकरता वॉर्डमध्ये, प्रभागामध्ये महिला सुरक्षतेच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचं CCTV कॅमेरे जे आहेत ते काही ठिकाणी बंद आहेत. त्याचं योग्य प्रकारे नियंत्रण केलं जावं, योग्य प्रकारे त्याच्यावर वॉच ठेवला जावा. चौकांमध्ये जे काही गैरप्रकार चालू आहेत त्यापासून मुलींना, महिलांना काही त्रास झाले नाही पाहिजे याकरता आम्ही निश्चितच, कारण माझ्या सहकारी 2 उमेदवार योगायोगानं महिलाच आहेत, त्याही तितक्याच त्याकरता प्रयत्नशील आहेत आणि मी स्वतः त्या ठिकाणी प्रयत्नशील राहणार. आणि या मंडळींचा बंदोबस्त करण्यासाठी तर आम्ही सगळ्यात आधी पोलीस किंवा नगरपालिकेच्या माध्यमातून वगैरे आम्ही, आणि सगळ्यात महत्त्वाचं नागरिकांना सोबत घेऊन या अशा उडाणटप्पू लोकांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही